ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। उपराष्ट्रपती पदासाठी पंतप्रधान मोदींकडून मतदान CP राधाकृष्णन आणि B सुदर्शन रेड्डी रिंगणामध्ये, तर BRS, BJD आणि शिरोमणी अकाली दल मतदानामध्ये सहभागी नाही। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये NDAचा उमेदवार बहुमताने निवडून येणार, चंद्रशेखर बावनकुळेंसह अनिल बोंडेंकडून विश्वास व्यक्त। NDAच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी BJD, BRSसह शिरोमणी अकाली दलावर दबाव, BJD, BRS तटस्थ, आज भाजपला धक्का, संजय राऊतांची टीका। मराठी पत्रकार संघाकडून मुख्यमंत्री फडणवीसांना फिनिक्स पुरस्कार, काहींना वाटलं माझी राख होतीये, मात्र मी तेवढ्यात भरारी घेतली, आव्हानांपासून पळालो नाही, फडणवीसांचा विरोधकांना टोला। फडणवीसांच्या सहकाऱ्यांकडूनच त्यांची राख रांगोळी करण्याचा प्रयत्न, फडणवीसांना फिनिक्स पुरस्कार मिळाल्यानंतर संजय राऊतांचा आरोप। राजकारणामध्ये कधीही कोणी संपत नाही किंवा त्यांची राख होत नाही, फडणवीसांबाबतही असं कोणाच्या मनामध्ये नसावं, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। प्रमाणपत्र न दिल्यास मराठवाडा मुक्ती दिनामध्ये राजकीय नेत्यांना बंदी, 17 सप्टेंबरपर्यंत हैदराबाद गॅझेटच्या नोंदींच्या आधारे जात प्रमाणपत्र द्यायला सुरू करा, जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम। राष्ट्रीय ओबीसी महासंघासोबत आज राज्य सरकारच्या ओबीसी विभागाची बैठक, बबनराव तायवाडे, परणे फुकेंसह 25 पदाधिकारी उपस्थित राहणार, भुजबळ बैठकीला जाणार का, सर्वांचं लक्ष। उद्धव ठाकरेंसोबतच्या मनसेसंदर्भातील चर्चेनंतर दिल्लीमधल्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करू, विजय वडेट्टीवारांची माहिती। मुंबईतल्या ठाकरेंच्या सेनेचे माजी नगरसेवक संपर्कात, दसरा मेळाव्यानंतर आम्हीच धमाका करणार, कृपाल तुमालेंची टीका, तर स्वतःचा पक्ष भाजपमध्ये विलीन होतोय, ते आमच्यावर काय बोलताय, राऊतांचा टोला। शिवसेनेच्या ठाणे पालिकेसाठी मिशन 90, सर्व संघटनांना निवडणुकीसाठी ऍक्टिव्ह होण्याचे आदेश, सूत्रांची माहिती। नाविद मुश्रीफांच्या अध्यक्षतेखाली गोकुळ दूध संघाची आज वार्षिक सर्वसाधारण सभा, शौमिका महाडिक व्यासपीठावर उपस्थित राहणार नाही। डोंबिवली रेरा घोटाळा प्रकरणामध्ये 65 अनधिकृत इमारतींवर कारवाईचा बडगा, भीक नको आम्हाला न्याय द्या म्हणत इमारतीखाली रहिवाशांचं आंदोलन। सोलापूरच्या कुरडू गावातील मुरुम उपसाबाबत प्रशासनाची कारवाई नियमानुसारच, मुरुम उपसासाठी कोणताही अर्ज नाही, रस्त्याच्या वर्क ऑर्डरचीही मुदत आधीच संपलेली, सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाची माहिती। पंतप्रधान मोदी आज पूरग्रस्त भागाची पाहणी करणार, हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये पुरामुळे झालेल्या नुकसानीचा मोदी आढावा घेणार। आधार कार्ड 12वे दस्तावेज रूपामध्ये ओळखीचा पुरावा म्हणून स्वीकारावं, मतदार यादीच्या विशेष फेरतपासणी प्रक्रियेबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल। करण्यासाठी NMRDA, हुडको आणि NBCC यांच्यामध्ये करार, 11,300 कोटींचा निधी हुडकोकडून मंजूर, मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमधील बैठकीमध्ये करार। राज कुंद्राला 60 कोटींच्या फसवणूक प्रकरणामध्ये आर्थिक गुन्हे शाखेचे समन्स, 15 सप्टेंबरला राज कुंद्रांना चौकशीसाठी हजर राहावं लागणार। आजपासून आशिया चषकाचा थरार, 14 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तानचा हाय व्होल्टेज सामना, भारतीय संघाची धुरा सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर। तरुणांच्या आंदोलनानंतर नेपाळमधील सोशल मीडियावरील बंदी उठवली, हिंसक निदर्शनांमध्ये 20 जणांचा मृत्यू। फ्रान्समध्ये राजकीय संकट, अविश्वास प्रस्ताव हरल्यानं पंतप्रधान फ्रँकोइस बेरो राजीनामा देणार, राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन पुढील पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करणार याकडे लक्ष। खोटी माहिती पसरवल्यानं लालबागचा राजा मंडळ हिरालाल वाडकरांवर अब्रू नुकसानीचा दावा करणार, वाडकर बंधूंकडून अनेक वर्षांपासून राजाचं विसर्जन, मंडळाने गुजरातच्या तराफ्याला कंत्राट दिलं आणि गणित चुकलं, वाडकरांचं वक्तव्य। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।